नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजचा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे। त्याचं कारण असं आहे की नवी मुंबई पोलीस भरती ऑनलाईन स्वरूपामध्ये 2024 मध्ये झालेली अख्खी प्रश्नपत्रिका जीएसजीके ची आपण बघणार आहोत। पहिलाच प्रश्न तुमच्या स्क्रीनवर दिसतोय, महाराष्ट्र पोलीस दलातील सर्वात वरिष्ठ दर्जाचे पद कोणते आहे? तर पोलीस महासंचालक, यालाच डीजीपी असं म्हटलं जात असतं। डीजीपीचं लॉंग फॉर्म तुम्हाला कमेंट्स करायचे। सध्याचे डीजीपी जर तुम्हाला विचारले तर रश्मी शुक्ला आहेत। पहिले डीजीपी लक्षात ठेवा RS मोरे। या व्यतिरिक्त अजून तुम्हाला काय विचारलं जाऊ शकतं तर सर्वाधिक काळ ज्यांनी डीजीपी पद भूषवलेलं आहे तर 2024 पासून आतापर्यंत रश्मी शुक्लाच आहे, तर तेच ठरतात सर्वाधिक काळ डीजीपी पद ते भूषवित असलेले। पुढचा प्रश्न, नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये कोणत्या जिल्ह्यांचा समावेश होतो? तर ठाणे आणि रायगड। पोलीस आयुक्तालय म्हटलं तर शहरी ठिकाणी जे पोलीस व्यवस्था याचं लक्ष देण्यासाठी पोलीस आयुक्तालय असतं, आणि पोलीस परिक्षेत्र म्हटलं तर ग्रामीण भागातील पोलीस प्रशासन व्यवस्था यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी असतं। पोलीस आयुक्तालय सध्या आपल्या महाराष्ट्रामध्ये 12 आहेत, नांदेड हा 13वा होणार आहे मित्रांनो, आणि पोलीस परिक्षेत्र म्हटलं जे ग्रामीण भागासाठी असतं तर ते एकूण आहेत 8। पुढचा प्रश्न, 2024 मध्ये पार पडलेल्या T20 वर्ल्ड कप क्रिकेट मालिकेचा मॅन ऑफ द टुर्नामेंट कोणाला घोषित करण्यात आलेला आहे? तर जसप्रीत बुमराह। मग पुन्हा एकदा विचारलं जाऊ शकतं तर अजिबात नाही, पण तुमच्या परीक्षेपूर्वी होणाऱ्या सगळ्या म्हणजे झालेल्या ज्या स्पर्धा आहेत महत्त्वाच्या त्या तुम्हाला माहिती असायला पाहिजे 2025च्या आणि 2026 मध्ये होणाऱ्या। मी आत्ताच तुम्हाला सांगतो, T20 वर्ल्ड कप वुमेन्स यावर तुम्हाला हमखास प्रश्न विचारला जाईल, आणि या व्यतिरिक्त ICC चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 ची ही सुद्धा आपण भारत देश जिंकलो होतो, यावर सुद्धा तुम्हाला हमखास प्रश्न विचारला जाईल। आणि 2026 मध्ये T20 वर्ल्ड कप मेन्स होणार आहे, जे की भारत आणि श्रीलंका या दोघांनी मिळून आयोजित केलेलं आहे ICCचं, यावरही तुम्हाला प्रश्न विचारला जाईल। तर हे तीनही महत्त्वाचे जे मुद्दे आहेत आपण कव्हर करणार आहोत आगामी काळामध्ये चालू घडामोडीशी धरून आपल्याच या युट्यूब चॅनलवर। त्यासाठी तुम्हाला आत्ताच सबस्क्राईब करायचं आहे। पुढचा प्रश्न बघा, 2 जुलै 2024 रोजी हाथरस शहरामध्ये आयोजित एका धार्मिक कार्यक्रमात चेंगराचेंगरी होऊन 100 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला। प्रश्न लय मोठा असतो सोन्या, पण खऱ्या अर्थाने बघितलं तर गुगल ट्रेंड्सवर ज्या गोष्टी लोकांनी सर्च केल्या गेलेल्या आहेत, अख्ख्या भारतभरातील लोक, तू काय सर्च करतो ते महत्वाचं नाही, महाराष्ट्रातील लोक, भारतभरातील लोक यांनी जे गोष्टी जास्तीत जास्त सर्च केल्या आहेत त्या गुगल ट्रेंड्सवर वर दाखवल्या जात असतात। ते फक्त मुद्दे तू कव्हर केले की तुला अशा प्रकारचे प्रश्न त्या ठिकाणी कव्हर होतील। मोठ्या प्रमाणात सर्च केला गेला होता मुद्दा, म्हणून तुम्हाला विचारला गेला उत्तर प्रदेशमध्ये हाथरस आहे। पुन्हा लक्षात ठेवायची गरज नाही, पण यावर्षी घडलेल्या घटना या सुद्धा आपण सिरीज चालू करणार आहोत चालू घडामोडीशी आपल्याच युट्यूब चॅनलवर। त्यासाठी सबस्क्राईब करून घ्या। 1970च्या दशकामध्ये मुंबई शहरातील ताण कमी करण्याच्या उद्देशाने नवी मुंबई शहराची निर्मिती व विकास करण्यासाठी राज्य शासनाने कोणत्या महामंडळाची स्थापना केली होती? तर सिडकोचा लॉंग फॉर्म लक्षात ठेवा, SIDCO। सिडको म्हणजे स्मॉल इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन। 1970 मध्ये त्याची स्थापना करण्यात आली होती। आपल्या महाराष्ट्र सरकारने ज्या ज्या महत्त्वाच्या संस्था स्थापित केलेल्या आहेत त्यात आपल्याला माहितीच असायला पाहिजे। ज्या जिल्ह्यामध्ये मुख्यालय असेल, समजा आपण मुंबईमधून परीक्षा देत आहोत, आपल्या जिल्ह्यामध्ये समजा मुख्यालय असेल, महाराष्ट्र सरकारने स्थापित केलेली एखादी संस्था, त्या संबंधित सगळीच माहिती काढा। आणि आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय स्तरावरील एखादी समजा संस्था असेल, त्याचं मुख्यालय आपल्या महाराष्ट्रामध्ये असेल, आपल्या जिल्ह्यात असेल, तर माहितीच असायला पाहिजे। तशा प्रकारे एक अभ्यास करायची टेक्निक स्वतःजवळ ठेवा मित्रांनो। राज्यसभेचे सभापती कोण असतात? उपराष्ट्रपती असतात। यावर्षी हमखास तुला उपराष्ट्रपती पदावर प्रश्न येणार आहे। त्याचं कारण असं आहे की जगदीप धनखड यांनी अचानकपणे राजीनामा दिला, मोठ्या प्रमाणात चर्चेमध्ये होते, गुगल ट्रेंड्सवर सुद्धा त्यांची रँक वरच होती। आणि या व्यतिरिक्त अजून आपल्या महाराष्ट्राचे राज्यपाल जे आहेत ते म्हणजे कोण? लक्षात ठेवा, CP राधाकृष्णन हे आता 15वे उपराष्ट्रपती झालेले आहेत, आणि ते पदसिद्ध सभापती असतात। राज्यसभेचे वरिष्ठ सभागृह आहे राज्यसभा। 80व्या कलमामध्ये राज्यसभेबाबत तरतूद केलेली आहे। 245 सदस्य त्या ठिकाणी राज्यसभेचे सदस्य असतात। वय ज्यांचं 30 वर्ष पूर्ण झालेलं आहे ते त्या ठिकाणी खासदार बनू शकतात। ज्या ज्या ठिकाणी विधानसभा आहे त्या विधानसभेचे सदस्य या राज्यसभेच्या सदस्यांची निवड करत असतात खासदारकीसाठी। पुढे जाऊया बघा, भारतातील सर्वात जास्त लांबीचा सागरी पूल किंवा सेतू अटल सेतू आहे। पुन्हा येणार आहे का? अजिबात येणार नाहीये, पण मुंबईशी संबंधित असलेला अटल सेतू आहे। या व्यतिरिक्त अजून मोठ्या प्रमाणात चर्चेमध्ये होता, तुझ्या परीक्षेपूर्वी झाला होता, म्हणून सरसकट सगळ्या परीक्षांमध्ये विचारला गेला, भारतातील सर्वात मोठा आहे आणि तोही आपल्या महाराष्ट्रातील। त्यातल्या त्यात आपण ज्या जिल्ह्यामधून फॉर्म भरलाय तिथे माहितच असायला पाहिजे, त्यामुळे विचारलं गेलं होतं। आणि अनेक जिल्ह्यांच्या परीक्षांमध्ये सुद्धा हा प्रश्न 2024 मध्ये विचारला गेला होता। दिनांक 1 जुलै 2024 पासून भारतामध्ये लागू करण्यात आलेल्या प्रमुख कायद्यांपैकी कोणत्या कायद्यांमध्ये विविध अपराधांची व्याख्या व शिक्षा कलमे दिली गेलेली आहेत? 3 महत्त्वाची कायदे होते, या कायद्यांची नाव बदलली गेली पोलीस प्रशासन व्यवस्थेशी संबंधित। त्यापैकी हे आहे भारतीय न्याय व्यवस्था, याचं अगोदर होतं म्हणजे भारतीय न्याय संहितेचंच नाव होतं पूर्वी भारतीय दंड संहिता, बरोबर आहे। 1860 मध्ये भारतीय दंड संहिता, त्याचं रूपांतर पुढे झालं हे 2023
लागू केलं 2024 मध्ये भारतीय न्याय संहिता म्हणून. तर उर्वरित 2 कायदे हे सुद्धा लक्षात ठेवा. त्या संबंधित तुम्हाला कमेंट्स करायची. ते साक्ष अधिनियम आहे, दुसरं अजून ते याचं आहे बघा, आता माझ्या लक्षात नाहीये, पण ते करावं लागेल तुम्हाला. रशियन बनावटीच्या कोणत्या आधुनिक असॉल्ट रायफलचे उत्पादन भारतामध्ये केले? पोलीस डिपार्टमेंटमध्ये ही गन वापरली जाते सोन्या, आणि लॉन्च सुद्धा झालेली आहे. हमखास विचारलं जाईल काय आहे. AK-203 असॉल्ट रायफल या संबंधित आपल्या इंस्टाग्रामच्या चॅनलवर सगळी माहिती घेतली होती आपण चालू घडामोडीची. तुमच्या परीक्षेपूर्वीच घेतली होती, परीक्षेमध्ये आले. त्या इंस्टाग्रामच्या चॅनलमध्ये आपण सांगितलं होतं, आपल्या महाराष्ट्र अकॅडमीचं इंस्टाग्राम चॅनल फॉलो केलं असेल तर करून टाका. तिथे मी चालू घडामोडीमध्ये सांगितलं होतं की या मुद्द्यावर हमखास प्रश्न येईल. खोटं वाटत असेल तर मागे जाऊन बघा. अशा प्रकारे चालू घडामोडी सुद्धा आपण तिथे कव्हर करत असतो. पुढचा प्रश्न तुमच्या स्क्रीनवर दिसतोय. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वीपणे लँडर उतरवणारा जगातील पहिला देश कोणता? कालच्या परीक्षेमध्ये आपण बघितलं होतं ठाणेची 2024 मध्ये आलेले GSGK चे प्रश्न. विज्ञान तंत्रज्ञान, त्यामध्ये विशेष म्हणजे इस्रोचे जे मिशन होते ना त्या संबंधित विचारलं गेलं होतं. ते आदित्य L1 यावर तुम्हाला प्रश्न होता. आता हे चंद्रयानवर प्रश्न विचारला गेला. म्हणजेच काय तर आगामी मिशन झालेले मिशन मागचे 10 वर्षांचे पुढचे 10 वर्षाचे लक्षात ठेवायचे. गगनयान यावरही प्रश्न विचारला जाईल. याही परीक्षेमध्ये आहे वाटते. गगनयान 2029 मध्ये तो लॉन्च केला जाणार आहे. मानव त्यामध्ये अवकाशात जाणार आहे. नागरिकत्व दुरुस्ती अधिनियमानुसार, आणि हे समजा चंद्रयानाबाबत सांगायचं झालं तर चंद्रयान मिशन 2023चं होतं. ते चंद्रयान 3 मिशन होतं. यापूर्वी 2019 मध्ये सुद्धा चंद्रयान 2 मिशन आपण लॉन्च केलं होतं, परंतु ते यशस्वीरित्या दक्षिण ध्रुवावर लँड करू शकला नाही आपला लँडरचं नाव विक्रम. 2019 मध्ये त्याला विक्रम नाव का देण्यात आलं होतं? कारण विक्रम साराभाई यांची 100वी जयंती होती. कळते का तुम्हाला? आणि इस्रोच्या स्थापनेला 50 वर्ष पूर्ण झाले होते. इस्रोची स्थापना 1969 ला झाली होती. या गोष्टी घडल्या होत्या. बाकी 2008 मध्ये पहिलं चंद्रयान मोहीम आपण राबवली होती. ठीक आहे, पुढे जाऊया. समान नागरिक कायदा करणारे देशातील पहिले राज्य म्हटलं तर उत्तराखंड. आणि नागरिकत्व दुरुस्ती अधिनियमानुसार कोणत्या देशातील स्थलांतरितांना भारतीय नागरिकत्व मिळणार? CAA तुमच्या परीक्षेपूर्वी होतं मोठ्या प्रमाणात चर्चेत, म्हणून विचार गेलं पर्यायामध्ये. अफगाणिस्तान. समान नागरिक कायदा करणारे देशातील पहिले राज्य म्हटलं तर उत्तराखंड आहे. आणि त्यापूर्वी सुद्धा एक राज्य होतं या ठिकाणी समान नागरिक कायदा पूर्वीपासूनच लागू होता, परंतु तो स्वातंत्र्यापूर्वी. खऱ्या अर्थाने बघितलं तर 1867 पासूनच त्या ठिकाणी समान नागरिक कायदा लागू होता. पोर्तुगीज त्या ठिकाणी शासन करायचे, ते म्हणजे गोवा राज्य. आणि स्वातंत्र्यानंतर पहिलं राज्य म्हटलं तर हे आहे. सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की चालू घडामोडीला धरून मोठ्या प्रमाणात या परीक्षेमध्ये तुम्हाला प्रश्न विचारले गेलेले आहेत. भले तो कोणताही विषय असो, त्यामध्ये चालू घडामोडीला धरूनच प्रश्न विचारले जात असतात. इतिहास जरी असला तरी सुद्धा अहिल्याबाई होळकर यांच्यावर तुम्हाला प्रश्न विचारला जाईल. दादाभाई नौरोजी यांच्यावर तुम्हाला प्रश्न विचारला जाईल. 2024 मध्ये तुम्हाला स्वामी दयानंद सरस्वती यांच्यावर प्रश्न विचारला गेला होता, कारण 200 वर्ष पूर्ण झाली होती त्यांच्या जन्माला. त्यांची जयंती होती, 200वी जयंती. या व्यतिरिक्त आर्य समाज यावरही प्रश्न विचारला होता. 150 वर्ष पूर्ण झाले होते, म्हणून आर्य समाजावर तुम्हाला प्रश्न विचारला होता. त्याचप्रमाणे अहिल्याबाई होळकर यांची 300वी जयंती आपण साजरी केली याच वर्षी. आणि या व्यतिरिक्त दादाभाई नौरोजी, भारतीय अर्थव्यवस्थेचे जनक, त्यांची सुद्धा जयंती आपण 200वी साजरी केली सप्टेंबरमध्ये. म्हणून तुम्हाला या दोघांवरही प्रश्न विचारला जाईल इतिहास या घटकाला धरून. पुढे जाऊया बघा. भारतीय अंतराळ वीरांना अंतराळ घेऊन जाणाऱ्या इस्रो, मी तुम्हाला आत्ताच सांगितलं ना, अरे गगनयान मिशन आहे 2029 मध्ये ते पाठवलं जाणार आहे. म्हणजे समुद्र सपाटीपासून 300 किलोमीटर लांब कुठं अवकाशामध्ये 3 लोक जाणार होती, आता 4 लोक जाणार आहेत. 3 दिवस ते अवकाशामध्ये राहणार आहेत. GSLV MK3 या लॉन्च व्हेकलद्वारे, म्हणजे रॉकेटचं नाव असतं. पुन्हा सांगतो, मागच्या लेक्चरमध्ये सांगितलं होतं GSLV म्हणजे जिओ सिंक्रोनस सॅटेलाइट लॉन्च व्हेकल. प्रश्न येणार म्हणजे येणार सोन्या. लॉंग फॉर्मवर तुला जर प्रश्न आला नाही या 2025 मध्ये, कोणत्याही जिल्ह्यामध्ये हा जर प्रश्न पडला नाही, तुझ्या समोर येणं बंद करेल. ऑन कॅमेरा बोलतोय मी. एवढा महत्वाचा मुद्दा आहे. आणि तुला विचारलं जातंय इस्रो संबंधित. इस्रोचं लॉंग फॉर्म सुद्धा लक्षात ठेव. स्थापना इस्रो म्हणजे इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन. स्थापना झाली 1969 ला. आणि महत्वाचं म्हणजे इस्रो संबंधित तुला एक गोष्ट लक्षात ठेवायची की स्थापन करते विक्रम साराभाई. सौर ऊर्जा निर्मितीमध्ये भारताचा जगात कितवा? 3रा क्रमांक आहे. बाकी तुम्हाला माहिती असायला पाहिजे, इंटरनॅशनल सोलर अलायन्स 2015 मध्ये झाली होती. पॅरिस या ठिकाणी करार झाला होता. तो भाग आपण कव्हर केलाय, म्हणजे डीप मध्ये समजून सांगावं लागेल. त्यासाठी तर चॅम्पियन ऑफ द अर्थ हा पुरस्कार आपल्या पंतप्रधानांना म्हणजे नरेंद्र मोदी यांना देण्यात आलेला ना. कोणत्या शस्त्राला महाराष्ट्राचे राज्यशस्त्र म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे? दांडपट्टा राज्यशस्त्र म्हणून घोषित करण्यात. पहिलं राज्य आहे बरं का ज्यांनी आपलं राज्यशस्त्र घोषित केले. हे सुद्धा 2024 मध्ये घडलेली महत्वाची घटना आहे. हमखास विचारलंच जाईल. 97वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोठे पार पडले? अमळनेर, जळगाव या ठिकाणी दरवर्षी असतोच.
साहित्य संमेलनावर तुम्हाला प्रश्न, अखिल भारतीय साहित्य संमेलन असतं. पुढे जाऊया आणि तेही तुम्हाला करावं लागेल. आपण करणार आहोत चालू घडामोडीची एक सिरीज चालू करणार आहोत आपल्या युट्यूब चॅनलवर, जे की तुमच्या पोलीस भरतीला हमखास येतील, सरसकट सगळे तिथूनच येतील. अशा प्रकारचे प्रश्न आणणार आहे सोन्याने आणि त्याचं एक्सप्लेनेशन घेणार आहे. चालू घडामोडीसाठी एक सिरीज तुला पाहिजे असेल तर तशा प्रकारे तुला खाली कमेंट्स करायची. पुढे जाऊया बघा. 96व्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यादरम्यान कोणत्या चित्रपटास सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्कार, ऑस्कर म्हणलं महत्वाचे पुरस्कार, भारतरत्न पुरस्कार आहे, त्या चित्रपट सृष्टीतील सर्वात महत्वाचा पुरस्कार आहे. नोबेल पुरस्कारावर एक प्रश्न विचारला जाईल. बरोबर आहे. भारतरत्न पुरस्कार 2024 मध्ये जरी दिला असेल, 2025 मध्ये दिला नसेल तरी सुद्धा अपवाद आहे, कारण 5 लोकांना दिला गेलेला आहे. तर असे महत्वाचे पुरस्कार आपण कव्हर करणार आहोत. ओपेन हायमर, बरोबर आहे. फक्त पिक्चर विचारला जातोय सोन्या, तो त्या ठिकाणी पार एकदम सरसकट सगळी माहिती काढत असतो, तारीख बिरीख पाठ करत असतो. तुझ्या परीक्षेमध्ये या ठिकाणी फक्त पिक्चर विचारलाय आणि म्हणून तुला सांगतोय की अशा प्रकारे अनालिसिस केलं की हमखास तुला फायदा होईल. आणि सरसकट अशा प्रकारे सर्व प्रश्नपत्रिका तुझ्या मागच्या अनालिसिस केलेल्या आहेत. जीके वन लाइनर या रिव्हिजन बेस्ट बुक मध्ये इतिहास, भूगोल, विज्ञान, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, चालू घडामोडी, पर्यावरण, संकीर्ण सगळं कव्हर केलेले. म्हणजे चालू घडामोडीशी संबंधित असलेला तुझा प्रश्न आहे ना, त्याला स्पष्टीकरणामध्ये आजचं घडलेली घटना जी आहे आता 2025 मधील, ते स्पष्टीकरणामध्ये समाविष्ट करण्याचा या पुस्तकामध्ये प्रयत्न केलेला आहे. विशेष म्हणजे पोलीस भरतीच्या सर्व प्रश्नपत्रिका तुला ऑनलाईन स्वरूपामध्ये मिळतील. वनरक्षकच्या उत्पादन शुल्कच्या सुद्धा आहेत. आणि या पुस्तकाचं वैशिष्ट्य म्हणजे एखादा मुद्दा असेल ना, समजा काँग्रेस आहे, तर काँग्रेसची स्थापनापासून ते आतापर्यंत सगळा इतिहास ऑनलाईन स्वरूपामध्ये आहे. यापूर्वी विचारले गेलेले प्रश्न आणि त्याचसोबत विचारले जाऊ शकतात असे प्रश्न ऑनलाईन स्वरूपामध्ये बनवले गेलेले आहेत. एखादा मुद्दा जर आपण ओपन केला, समजा कोणता, हे बघ ना, न्यायव्यवस्थेवर काय काय विचारलं जाऊ शकतं, सगळे काय मुद्दे कव्हर केलेले इथून पारितपर्यंत ऑनलाईन स्वरूपामध्ये. म्हणजे 711 पेजेसचं हे पुस्तक जर तू वाचलं, ज्यांचा थोडा बहुत अभ्यास झालेला आहे त्यांच्यासाठी शेवटी रिव्हिजन करण्यासाठी जबरदस्त जीके साठी महत्वाचं पुस्तक आहे. म्हणजे 25 पैकी तुला समजा 23-24 मार्क पडायचे असतील तर इथूनच ऑन कॅमेरा बोलतोय तशा प्रकारे पुस्तक बनवलंय सोने. पुढे जाऊया बघा. कोणता हक्क भारतीय नागरिकांचा मूलभूत हक्क नाही, तर मालमत्तेचा हक्क हा मूलभूत हक्क नाही. बाकी 19 या कलमामध्ये स्वातंत्र्याचे एकूण 7 हक्क होते. बरोबर आहे ना, स्वातंत्र्याचे हक्क दिले गेले होते ना, पण 44व्या घटनादुरुस्तीनुसार ते स्वातंत्र्याचा एक हक्क काढून टाकण्यात आला. संपत्ती अर्जित करता येते, बरोबर आहे की नाही, परंतु तो आता कायदेशीर हक्क झालेला आहे 300 कलमामध्ये. पूर्वी होता 31व्या कलमामध्ये. 44व्या घटनादुरुस्ती 1978ला मोरारजी देसाई यांच्या काळात. महाराष्ट्रातील पंचायत राज व्यवस्था किती स्तरीय, त्रिस्तरीय सोन्या. वसंतराव नाईक समिती म्हटलं तर 1960 आणि 1957 मध्ये बलवंतराय मेहता समिती होती, पहिली समिती होती जी की स्थानिक स्वराज्य संस्था स्थापित करण्यासाठी त्यांनी सांगितलं होतं त्रिस्तरीय. म्हणजे या स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी महत्वाची अशी समिती होती. बलवंतराय मेहता समिती ती राष्ट्रीय स्तरावर, ही राज्य स्तरावर होती. वसंतराव नाईक समिती, मुख्यमंत्री सुद्धा आहेत वसंतराव नाईक समिती चे अध्यक्ष म्हणजे वसंतराव नाईक. पोलीस पाटील यांची नेमणूक दरवर्षी विचारलं जात असतं. पोलीस डिपार्टमेंटशी संबंधित असलेले यांचे कर्तव्य माहिती असायला पाहिजे बरं का. पोलीस पाटील यांचे कर्तव्य, यावर तुम्हाला यावर्षी हमखास प्रश्न विचारला जाईल. उपविभागीय दंडाधिकारी, ठीक आहे. बाकी पुणे ते मुंबई मार्गादरम्यान कोणता घाट, तर बोरघाट. कोणते बहुहंगामी पीक आहे, तर सूर्यफुले बहुहंगामी म्हणजे वेगवेगळ्या हंगामामध्ये असतात. मुंबईचा सिंह हे टोपण कोणास देण्यात आले आहे, फिरोजशाह मेहता. महत्वाचे एकूण 15 समाज सुधारक तुम्हाला माहिती असायला पाहिजे. ज्यावेळेस तुम्ही फिरोजशाह मेहता यांना वाचताना मवाळ नेते आहेत, त्यांचे सहकारी होते गोपाळकृष्ण गोखले, ज्यांना उत्तम संसदपटू असं म्हटलं जात असतं. काळ एकत्रितरित्या वाचा. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही शंकर शेठ यांना वाचता त्याच वेळेस तुम्ही त्यांच्या काळातील महत्वाचे जे नेते होते त्यांना वाचा. ज्यावेळेस तुम्ही लोकमान्य टिळक यांना वाचता त्याच वेळेस तुम्हाला आगरकर यांच्या सोबत त्यांना वाचणं गरजेचं आहे. म्हणजे समकालीन लोक आहेत हे, त्यानुसार तुम्ही अभ्यासा, ठीक आहे. आणि महत्वाचे 15 समाज सुधारक दरवर्षी कोणत्याही परीक्षांमध्ये विचारले जात असतात. पुरुष आणि महिला 5 समाज सुधारक असतात. आपल्या बॅचमध्ये आपण कव्हर केलेले स्वप्न खाकी, मिशन खाकी आणि फास्ट ट्रॅक बॅच. तू म्हणशील की मार्केटिंगला आलेला आहे, तसलं नाही येते, तुला करावं लागेल, अन्यथा बॅच जॉईन कर किंवा ज्या ठिकाणी चांगलं शिकवलं जातं त्या ठिकाणी जा आणि तिथे शिक. पण सोन्या हे करावं लागेल, हे महत्वाचं. बाकी विषाणूमुळे होणारे रोग कोणते आहेत, तर इथे सगळे काही दिलेले आहेत रोग. तसं म्हटलं तर पर्यायामधून 2-3च रोग होते, परंतु या ठिकाणी जेवढे आहेत ना सगळं समाविष्ट केले. सर्दी, फ्ल्यू, कोविड-19, गोवर, कांजण्या, त्यानंतर अजून गलफुंगी, देवी, पोलिओ, रुबेला, HIV, एड्स, यालाच म्हणजे दोन्ही एकच नावं आहेत, आणि व्हायरल हेपॅटायटिस, हे सर्व काही विषाणूजन्य रोग आहेत, म्हणजे व्हायरसद्वारे होत असतात. बाकी अजून तुम्हाला जर विचारलं की जीवाणूजन्य रोग कोणते आहेत, तर ते वेगळे रोग आहेत, ठीक आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी कोणत्या क्रांतिकारी संघटनेची स्थापना केली होती? नेम जसी ने परत मातृभूमीला, सागरा प्राण तळमळला. त्याचं योग्य उत्तर काय? अभिनव भारत. आणि कविता सुद्धा त्यांनीच लिहिलेली आहे ज्यावेळेस त्यांना काळ्या पाण्याची सजा झाली होती.
व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत विद्यार्थ्यांना शेअर करा. अशाच प्रकारची अत्यंत महत्वाची माहिती बघण्यासाठी फॉलो केलं नसेल किंवा युट्यूबवर बघत असाल तर सबस्क्राईब केलं असेल तर करून टाका.